हॅलो गाईज, वेलकम टू जाधवज वर्ल्ड. आज आम्ही निघालो आहोत काळूबाईच्या दर्शनासाठी. सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, काळूबाईच्या नावानं. आम्ही सगळेजण चाललो आहोत. माहेर फॅमिली, अनुष्का, प्रणव, केशव, ताई, आई, आशिष आणि खूप सुंदर असं वातावरण आहे बाहेर. गाड़ी आरटीओ में जाती है पासिंग के लिए, ठीक है, उनका गाड़ी है आप लोगों को वातावरण। हा आता वाशी ब्रिज आहे. आपण वाशी ब्रिज वरनं चाललोय. स्टेडियम, हे स्टेडियम DY पाटील का? हे DY पाटील स्टेडियम आहे. IPL मॅचेस एवढंच. हे कोर्ट यार्ड आहे. हे काय इथे समोरलेलं आहे. हा, हे स्टेडियम आहे. हे काय इथे दाखवते ना मम्मी. अच्छा, इथे मोठे मोठे IPL चे मॅचेस होतात का इथे? हा, क्रिकेट होतं. तेच ना मग, क्रिकेट मॅचेस होतात. बंद कर. समोर मेट्रो चालली आहे. गेली मेट्रो तर गेली आता. या साईडला व्ह्यू खूप सुंदर आहे. पूर्ण आभाळ आल्यामुळे असं वाटतं की डोंगर असं कुठून त्यातनं पाणी येते. पूर्ण हे धुके खूप सुंदर व्ह्यू आहे. पूर्ण डोंगरच डोंगर. खूप सुंदर असं झाडी आहे. पूर्ण दोन्ही बाजूनी झाडी आणि मधून रस्ता आहे. त्यामुळे पावसाळा पण नसल्यामुळे खूप सुंदर वातावरण आहे. Don't stop in tunnel. Don't stop in tunnel. समोरून घे ना पहिला. अगं समोरून नावाकडे. Now we are entering in cave. आता भुयारातून रस्ता आहे नाही का? हा काय सुंदर आहे बघ ना. खूप सुंदर वाटते लाईटीमुळे हा व्ह्यू बघायला. काय म्हणते? पावसाळ्यातच एवढीच सर्व हिरवेगार दिसतं. हा, चल पाणी. मस्त डोंगरातनं पावसामुळे पाणी येते. खूप सुंदर. चहा नाश्ता जरा फ्रेश होण्यासाठी आता आम्ही इथे कॅफेमध्ये उतरलोय. सगळे बसलेत, भरपूर गर्दी आहे. जरा चहा घेतली की सगळे फ्रेश होतील. ते फेमस म्हणजे भरपूर गरम गरम असा वडापाव आहे. तर आपण सगळ्यांनी वडापाव खाऊ. साऊथ इंडियन आहे, महाराष्ट्रीयन आहे, पंजाबी सगळे पदार्थ आहेत. पण आपण महाराष्ट्र म्हटलं तर पहिला प्राधान्य वडापावलाच देणार. पहिला वडापाव खाऊ आणि मग नंतर काय असेल ते बघू. तसं गरम गरम वडापाव आलेला आहे आणि चटणी त्याच्याबरोबर. आईचा तयार पण झाला आणि आईने सुरुवात पण केली. आता पुण्यातनं आपण बाहेर चाललोय. पुण्यात आहे म्हणजे ही ट्रॅफिक म्हणजे पुण्याची जबरदस्त भयंकर ट्रॅफिक. इथनं बाहेर पडताच 1-2 तास ट्रॅफिकमधनं. सुरुवातीपासून ते पुण्याच्या बाहेर पडेपर्यंत आपल्या ट्रॅफिकच आहे. 50 मस्त पुणे. पण पुणे तिथे काय ऊन आहे. शिक्षणाचं माहेरघर पुणे. आता आपण पुण्यातच आहे, पुण्यातनंच चाललोय. मस्त पुणे पण छान आहे. आता आम्ही साताऱ्याच्या जवळजवळ म्हणजे महाबळेश्वरमध्ये आलोय. महाबळेश्वरमधनं चाललोय. हा पूर्ण आता हा साताऱ्याचा घाट, काळूबाईचा घाट आम्ही चढतोय. पूर्ण गोल गोल असं वळणाचा रस्ता आहे. पूर्ण वर डोंगरावर आहे. डोंगरावर असाच रस्ता आहे आपल्याला जायला वळणाचा. आता आम्ही भरपूर वर आलोय.
तरी अजून 27 किलोमीटर आहे. काय लालपरी पण आहे आपल्या बाजूने चालली आहे. लालपरी वरून गाव किती सुंदर दिसतात. आम्ही भरपूर वर आलोय आणि ते सगळ्या ज्या लाइटिंग दिसतात ते तिथून तिथपर्यंत सगळं गाव आहे. ते काळूबाईचं लिहिलेलं नाव पण दिसतं माहिती नाशिक. अजून दिसतं सुंदर आहे. खूप वर आलो आता आम्ही. वरून खालचं दृश्य हे ते खालचं मांढर गाव आहे. हा ओके. काळूबाईचं पिक्चर बघितलं. आता आम्ही पूर्ण चढ चढून वर आलेलो आहोत. तिथे हॉटेल आहे. किती वाजता निघायचं ते आता. आम्ही आता काळूबाईच्या इथे पोचलो आहोत. आम्ही आता हॉटेल स्वराजमध्ये स्टे करू आणि उद्या सकाळी दर्शनाला जाऊ. आम्ही इथे पोचलेलो आहे. रात्रीचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. आता सकाळी आम्हाला इथे उठून थोडंसं चालायचं. एकदम डोंगरावर आलो आहे आम्ही. एकदम वरपर्यंत आलो आहे. फक्त थोडं चालायचं आणि हे खाली गाव एकदम छोटं छान दिसतंय. पण रात्रीच्या प्रवासापेक्षा दिवसा निघालेलं अतिउत्तम. खूप छान आहे. आणि इथे आमची गाडी पार्किंग केलेली आहे. सकाळचं वातावरण बघा किती सुंदर आहे. पूर्ण सगळीकडे धुकेच धुके. 7 वाजले तर समोरचा रस्ता दिसत नाही. आणि ते अशी कौलारू घर आहेत. सोलर लावलेलं आहे. आणि समोर हे एक झाड दिसतं. बाजूला पण झाड आहेत पण ते काहीच दिसत नाही. एवढे धुके पडलेत. हा काय सुंदर वातावरण झालंय. आता आम्ही निघालो आहोत काळूबाईच्या दर्शनासाठी. आता अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी आणि नंतर पुढे वर चालत जाणार आहे. त्या बाजूला पूर्ण आता परत उंच चढावर वळणाचाच रस्ता आहे. असं गाव आहे. तर आम्ही आलेलो आहोत मंदिरच्या परिसरात. इथे आता आम्ही सगळं ओटीचं सामान सगळं असं काय काय घेतोय. बापरे काय हवा आहे. हवेने मागे चालली आहे मी. आता आम्ही चढायला चालू केलं इथून. असं आहे. सगळी इथे पण दुकानं आहेत. काय काय घ्यायचं असेल तर असे जिने आहेत. पण जिने थोडेसेच आहेत चढायचे. तर आपण दर्शन घेऊ जाऊ काळूबाईच्या नावानं चांगलं. आपल्याला जर रात्रीच्या वेळेस यायचं असेल तर रात्रीच्या वेळेस पण इथे अशी लाईटीची सोय आहे. मग कधीही आपण येऊ शकतो. सगळे दुकानं. वर चढलो आम्ही. तिथून असं दिसतं सगळा खालचा सीन. खालचा व्ह्यू खूपच भयंकर आहे. मस्त एकदम. आता आम्ही दर्शनाची रांग आहे इकडे. तर रांगेतनं चाललोय. चाललो आता दर्शनासाठी. माझ्या आईची ही माहेरची देवी आहे. तिच्या दर्शनासाठी आता आम्ही आलोय. इथे माकड पण भरपूर आहे झाडावर. हे का मला बघतोय पण ते मोबाईल खेचून मला भीती वाटते. ते काय तिथे काय असं बाहेर नाही. आपले गजमुख गजानन हत्ती इथनं आत देवीचं दर्शन. प्रवेशद्वार. इथून आपलं दर्शन. आता मंदिरात प्रवेश आहे पण आता आपल्याला मोबाईल इथे बंद आहे.
अनुष्का असं आहे आतमध्ये. ही त्या अभिषेकची रांग आहे. चाललेला इथे फोन नाही आहे, व्हिडिओ काढते मी. असं आहे आतून मंदिर. आता आम्ही बाहेर आलोय. पूर्ण चांगलीच आहे. आणि हा मागचा परिसर मंदिराचा. मांगीर बाबा देवस्थान. हे मांगीर बाबा मंदिर आहे. हा आत एंट्रन्स आहे मांगीर बाबाचा. आता मांगीर बाबाचं दर्शन झालंय. आत मी थोडा देवाचा व्हिडिओ घेतलेला आहे. इथे नारळ फोडतात. तेली बाबा तुम्ही चल पुढे, तू पोरांबरोबर चल. पोरांच्या पण पैसे आम्ही कसं आपण येतोय ना, करतोय ना. तर इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवाचं. नवसाला पावणारा गोंजीबा देवस्थान. केशव आता हे लोकेशन एवढं सुंदर आहे. याच्यावर आमचं फोटोशूट चालू आहे. आता आम्ही इथे सगळेजण बसले. पूर्ण असं बसायला परिसर छान आहे, पण ऊन भरपूर आलंय. आता गर्दी व्हायला लागली. मगाशी आमचं दर्शनाच्या वेळेस गर्दी नव्हती अजिबात. ते बॅक साईडला खूप सुंदर असं किल्ल्यासारखं आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम. इथून सीन खूप मस्त दिसतोय. चारी बाजूने सीन आहे. खाली पण पूर्ण असं कौलारूच आहे. समोर ते अन्नछत्र मंडळ आहे. असं देवी आणताना उजळायला अशी वाजवत गाजवत घेऊन येतात. खालून आणायला लागलेत. खूप लांब असल्यामुळे दिसत नाही. किती सीन घ्यायचे ते कमीच वाटायला लागले. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर वाटायला लागले. काळूबाईचे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली निघालो आहोत. पायऱ्या उतरत जाणार आहे. आता परत एकदा सगळ्यांनी काळूबाईचे दर्शन घ्या आणि मना काळूबाईच्या नावानं चांग भलं. अगं हे घ्या ना पिशवी. माझी पर्स. आता अशा पायऱ्या खाली उतरायला शेवटपर्यंत. खालूनच दंडवत घालत येतात ते नवस. असं देवी आता उजळाला घेऊन आले तिथे. नवस पूर्ण करत करत वर जातात ते. कापूर पूर्ण सगळ्या पायऱ्यांवर शेवटपर्यंत कापूर जाळत. सगळे देवी कशा भेटीला घेऊन येतात ते लोक. शेरूबाई बोलते आपल्याला.
आता खाली गाडी उतरते, आम्ही आता खाली चाललोय रूमवर. काढलं का तुला? आता आम्ही घेतलेला रूम असा आहे, मोठा बेड आणि एक गादी आहे खाली आणि गॅलरी. आता आम्ही निघालोय. निघताना असा अस्ताव्यस्त झालेला आहे तरी व्यवस्थित. आमचं 207 आहे. हा असं आहे, खूप मोठा आहे. 7-8 जण आरामशीर राहू शकतात. पूर्ण 3 मजली इमारत आहे. हॅलो. आता काळूबाईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. चाललो आता वाईला गणपतीच्या दर्शनासाठी. आता रात्री येताना एवढा व्ह्यू दिसला नाही. आता दिवसा किती सुंदर दिसतंय. पूर्ण डोंगर समोरून. अरे गेला. चालू कसं करते ते? मी चालूच केलं नव्हतं. आता समोर लय भारी व्यू आहे. ओके ब्रॉस. ओके ब्रॉस. माय इंग्लिश लिटिल बिट वीक. शेर का इंग्लिश वीक है. अब इधर खाली पत्थरों का इलाका दिख रहा है. उस साइड वाली नदी भी हमारी है. वो साइड सामने वाली सब कुछ हमारा है. हाँ, खाली हाथ दिखाओ. प्रणव में एडिट कैसे करना है? हाथ दिखा, वो हमारा दिखा, हाथ वो हमारा. क्वालिटी की थोड़ी कमतरता दिख रही है मेरे को यहाँ पे. मम्मी है ले ले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.